पाहिलेल्या अभिजित दिपके यांची पहिली प्रतिक्रिया, या सरकारमध्ये राजीनामे होत नाही असं सातत्याने सांगितलं जात होतं, मात्र अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आता समोर आलेला आहे। सरन्यायाधीशांच्या एका विधानानं कॉकरोच जनता पार्टीचा उदय झाला। अभिजित दिपकेंनी कॉकरोच जनता पार्टी ही सोशल मीडियावर एक चळवळ उभी केलेली होती। त्याच्यानंतर झालेलं नीट पेपर फुटीचं प्रकरण, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचं जीवाचं काही मोल नाही का, या एका प्रश्नाने ही चळवळ जी आहे ती उभी राहिलेली होती। त्यानंतर अभिजित दिपके हे अमेरिकेवरून भारतात आले, आंदोलन सुरू झालं। 36 दिवसांपासून जंतर मंतरवर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं, सोनम वांगचुक यांचं 25 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण, सरकारनं मध्यरात्री त्यांना उपोषण मनधरणी करत त्यांचं उपोषण हे मागे घेतलेलं होतं। सोनम वांगचुक यांनी देखील सांगितलेलं होतं की मागण्या मान्य झालेल्या आहेत, मात्र विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरूच राहणार। आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा एक संकल्प केलेला होता की जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर पुढच्या 2-3 दिवसामध्ये 20 जुलैला ज्या पद्धतीने एक मोठा मोर्चा आम्ही नियोजित केलेला होता, त्याच्यापेक्षाही एक मोठा मोर्चा, एक देशव्यापी चळवळ जी आहे ती आम्ही उभी करू असा इशारा काल सीजेपी कडून देण्यात आलेला होता। मात्र आज ज्या वेळेला दुपारी 3:30 वाजता सीजेपीचं शिष्टमंडळ, सीजेपीचे सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची जितेंद्र सिंह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार होती, मात्र त्याआधीच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। हे द्योतक आहे, हे समोरच, त्याच्यामुळे चित्र स्पष्ट होत आहे की सरकारवर किती दबाव होता। महत्वाचं म्हणजे आजची दिपकेंची प्रतिक्रिया सुद्धा अत्यंत महत्वाची होती। जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणार असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं आणि यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असंही अभिजित दिपके आज आंदोलकांशी संवाद साधताना म्हणाले होते। आणि असं असताना तिकडच्या आंदोलकांकडून सुद्धा जोरदार घोषणाबाजी झाली आणि एकूणच आता अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा हा राजीनामा सध्या पाहायला मिळतोय। जंतर मंतरवर जरी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलेलं असलं तरी त्याचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटलेले होते। आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ठिकठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी विद्यार्थ्यांकडून मोर्चे काढले गेले, आंदोलनं करण्यात आली, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलेलं होतं। हे गेल्या 3-4 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर हे वादळ हे फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं होतं। 20 तारखेला ज्या पद्धतीनं मोर्चाला थांबवण्यासाठी ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला त्याचा निषेध केला जात होता। अभिजित दिपके यांची पहिली प्रतिक्रिया, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर काय म्हणाले अभिजित दिपके, पुन्हा एकदा पाहूयात। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody done it. क्या कहते थे ये, क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। विद्यार्थ्यांचा जल्लोष आपण या ठिकाणी पाहत होता, हा विद्यार्थ्यांचं आंदोलन आपण या ठिकाणी पाहत होता। जेनझी ज्यांना आपण एक फक्त विद्यार्थी म्हणतो, पिझ्झा बर्गर खाणारे तरुण तरुणी आपण ज्यांना म्हणतो, त्यांचा हा विजय आहे, त्यांचा हा जल्लोष आपण पाहताय जंतर मंतरवरचा। फक्त दिल्लीमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात हे आंदोलन सध्या सुरू होतं। हातामध्ये तिरंगा घेत या ठिकाणी विद्यार्थ्यांचा, आंदोलकांचा हा जल्लोष सध्या आपण पाहतोय। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody done it. क्या कहते थे ये, क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। अभिजित दिपके यांची ही प्रतिक्रिया, वी हॅव डन इट, 2 ते 3 वेळा सलग एकच वाक्य आणि फक्त पुढचं त्यांचं हे वाक्य जे अत्यंत महत्वाचं, काय सांगत होते की या सरकारमध्ये राजीनामा होत नाही।
एवढं अभिजित दिपके यांची ही प्रतिक्रिया, हे 2 ते 3 वाक्य अत्यंत महत्वाची. गेल्या 36 दिवसांपासून त्यांचा जो संघर्ष, त्यांचं जे आंदोलन सुरू होतं, त्याचं हे द्योतक, त्याचा हे परिणाम म्हणावा लागेल की धर्मेंद्र प्रधान सरकारला